80 वर्ष झाले भारत स्वतंत्र झाला, पण आपण खरंच स्वतंत्र आहोत का? मी बोलतोय याचं कारण सुद्धा तसंच आहे. महाराष्ट्रात किंवा भारतात एवढे सगळे कडक कायदे असून सुद्धा दुधात किंवा अन्नात किंवा औषधामध्ये भेसळ होते. नीट किंवा अन्य स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाया होतात. जोवर ते विरोधी आहेत तोवर भ्रष्ट आणि आपल्यात विलीन झाल्यावर मंदिरांच्या तिजोऱ्या स्वतःचं घर भरायला वापरल्या जातात. तुम्हाला काय वाटतं, हे फक्त मोठमोठ्या मंदिरांमध्येच होत असेल का, किंवा इतर धर्मांच्या ट्रस्टमध्ये पण होत असेल? जर आपल्याला आपल्या हक्काच्या काही कामाला पैसे देऊन काम करून घ्यावं लागत असेल तर, किंवा एखाद्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तिथे पण टक्केवारी द्यावी लागते. आणि जर कर्जमाफी होतेच तर ती खरंच ज्याची परिस्थितीच नाही त्यालाच भेटते, किंवा ज्याकडे लाखोनी संपत्ती आहे त्यालाही भेटते. खरं काय आणि खोटं काय याचा निर्णय एका व्हिडिओवरून होत नाही. लोकशाही मजबूत राहते ती प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांमुळे, स्वतंत्र न्यायव्यवस्थेमुळे, मुक्त माध्यमांमुळे आणि माहितीचे